सोलापूर शहर आणि परिसरामध्ये मागील काही दिवसात अतिवृष्टी झाल्याने नद्यांना पूर आला होता। त्यामुळे नदीकाठच्या गावातील वाड्या वस्त्यांना मोठा फटका बसला। याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आल्याने सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाला। त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामस्थ यांना आपले दैनंदिन जीवन जगणे असहाय झाले। अशा आसमानी संकटाच्या वेळी शासनाकडून भरीव अशी मदत मिळावी, शेतकऱ्यांच्या बांधावर शासनाने त्वरित पंचनामे करावेत, ग्रामस्थांचा उद्ध्वस्त झालेला संसार उभारण्यासाठी शासनाकडून भरघोस मदत मिळावी अशी मागणी वारंवार खासदार प्रणिती शिंदे करत होत्या। अतिवृष्टी झाली तेव्हापासून खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती त्या गेलेल्या दिसत आहेत, पण शासन आपले नियोजन करण्यातच व्यस्त आहे। शासनाच्या कोणत्याही अपेक्षेकडे लक्ष न ठेवता खासदार प्रणिती शिंदे यांनी पूरग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांना अन्नधान्याचे किट, कपडे, ब्लँकेट आणि औषध उपलब्ध करून देणारी स्वतंत्र अशी आपली यंत्रणा उभी केली। खासदार प्रणिती शिंदे यांच्या कामात अधिकची भर म्हणून कोल्हापूरचे आमदार बंटी पाटील यांनी पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांसाठी अत्यावश्यक वस्तूची किट असणारी 6 वाहने पाठवली। मंगळवारी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी काँग्रेस भवन समोरून या 6 वाहनांना पूरग्रस्त भागाकडे रवाना करताना दिसून आले। आम्ही नुसत्याच बाता मारत नाही तर प्रत्यक्ष कृती करतो असे म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांना ट्रोल करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करताना काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, किट पाठवण्यात आलेलं आहे। कोल्हापूरचे आमचे नेते बंटी पाटील साहेब यांनी एक बहिणीला मदतीचा हात म्हणून आपल्या खासदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये 5 टेम्पो या ठिकाणी किट दिलेलं आहे। त्यामध्ये तेल असेल, मीठ असेल, जे गहू, ज्वारी, तेलाची बाटली, साखर, असं हा प्रत्येक 5-5 किलोचा किट आहे। पाण्याच्या बाटल्या आहेत, काही ठिकाणी कपडे आहेत, काही ठिकाणी ब्लँकेट आहे। तर अशा 5 गाड्या आमच्या सोलापूरला आलेल्या आहेत आणि पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस हे पाण्याचा वेढा वाढाला होता, पहिल्या दिवसापासून तई हे बांधावर आहेत, शेतकऱ्याच्या मळ्यात आहेत, तळ्यात आहेत। आणि आज देखील बघता की आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं तईच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे किट पाठवत असताना काय मोदी भक्तांना तई हे ह्या सोलापूर शहरामध्ये नाही आहेत, तई कुठेही दिसत नाहीत, शेतकऱ्यांना सोडून गेल्यात, हे ट्रोल करण्याशिवाय यांना काही जमलंच नाही। प्रत्यक्षात कृतीमध्ये मात्र काँग्रेस या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पोचते आहे। आणि अंधभक्तांनो तुम्ही बघा, जे मोदी भक्त आहेत ना, घरात बसून पंख्याखाली काही टाकू नका, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना आज जे हवालचिवत झाले आहेत, तुमच्या तर सरकारवर कुणाचा भरोसा राहिला नाही। आज 15 दिवस होत आहेत, तुम्ही दिंगे दिलाएंगे, पंचनामा करून घ्या, प्रत्यक्षात तुम्ही अजूनपर्यंत शेतकऱ्याला काय दिलं नाही। तुमच्या जे हवेतल्या गप्पा आहेत ना, हे लोक तुम्हाला दाखवतील। आज तरी प्रत्येक बांधावर आहे, शेतकरी कुटुंबात आहे। अनेक आम्ही त्यांचे फोटो व्हायरल केलेले आहेत की अंधभक्तांना दिसावं, मोदी भक्तांना दिसावं। हा राजकारणाचा पार्ट नाही आहे, पण ज्या तुमच्यावर आमच्यावर हल्ले होतात तर काँग्रेस पक्ष हा कृतीमध्ये आणि काम करणारा एक विचार मांडणारा पक्ष आहे आणि शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकऱ्याच्या कुटुंबावर पोहोचलेला आहे। सोलापूर शहरातल्या व जिल्ह्यातल्या जे मदत करणारे आहेत, जे अन्नदाता आहेत, दानशूर आहेत, अशा लोकांना एक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून विनंती करतो, आपण जर कोण मदत करायला तयार असेल तर काँग्रेस भवन या ठिकाणी आपली मदत पोहोचवा, आम्ही शेतकऱ्यापर्यंत ती मदत पोहोचवूया। पूरग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे। मोडलेला संसार पुन्हा उभारण्यासाठी मदत अपेक्षित आहे। शिवाय घराची पडझड झालेल्या पूरग्रस्तास पंतप्रधान आवास योजना आणि माता रमाई आवास योजनेअंतर्गत घरे उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न झाले पाहिजेत, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार यांनी व्यक्त केली। खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळी सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, जवळजवळ 2-2.5 महिने झाले, तेव्हापासून अतिवृष्टी म्हणजे जूनपासून ज्यावेळी शेतकऱ्यांची खरीप पिके वाया गेली, त्या अगोदरही अवकाळी पाऊस पडलेला होता, तेव्हापासून प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, पूर आलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे पंचनामे करण्यासाठी सन्मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिले। आणि तेव्हापासून आम्ही सगळीकडे जिल्हाभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून फिरतो आहे। काहींचं काम आहे अतिशय जोरात चालू आहे आणि विशेष म्हणजे आम्हाला जेवढं शक्य आहे
तेवढं मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे सोलापूर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही गावोगावी जाऊन त्यांना जे जे पाहिजे त्याची गरज आहे, अन्नधान्य म्हणा किंवा इतर जे जीवनावश्यक वस्तू म्हणा, ते देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, केलेला आहे. अजूनही काही जिल्ह्यामध्ये अशी जर काही जाणचोर लोक असतील तर पूरग्रस्तांना मदत करण्याचं इच्छा असेल तरी त्यांनी काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये येऊन त्यांनी तो पूरग्रस्तांसाठी जे काय अन्न असेल किंवा काय पाणी असेल किंवा जे काही जीवनावश्यक वस्तू असतील ते द्यावे आणि शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन ते आम्ही पोहोचूया. आणि विशेष म्हणजे शासन या सगळ्या गोष्टी करत आहेत, पण अतिवृष्टी एवढे भयानक प्रमाणात झालेली आहे की या सगळ्या गोष्टी मला असं वाटत नाही की शेतकऱ्यांना पुरेपूर फायदा आणि पुरेपूर मोबदला मिळेल असं मला वाटत नाही. कारण अजूनही काही गावं पाण्यात आहेत, त्यांची चुली पेटलेलं नाहीत. भाकरी शिजवण्याचं आणि बाकीच्या सगळ्या स्वयंपाकाचा तर विषयच नाही. ते आजूबाजूच्या गावामध्ये पाहुण्यारावळ्यांच्या गावामध्ये शेतकरी स्थलांतरित झालेले आहेत. खेडोपाडी देवळामध्ये किंवा शाळेमध्ये आश्रय घेत आहेत. ते जे दानशूर आहेत असे लोक काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था करून त्यांना जेवण वगैरे देण्याच्या प्रयत्नात आहेत. मला या ठिकाणी असं म्हणायचं, या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पंचनामे होतील, शेतकऱ्यांना मोबदला मिळेल. पुढे काय, माती वाहून गेलेली आहे, पुढचे पीक येईल याची गॅरंटी नाही. खरीप पिके गेली, रब्बी पिके पेरता येईल याची गॅरंटी नाही, कारण त्याच्याकडं बियाण्यासाठी पैसे नाही शेतकऱ्याकडे. तो कुठून आणणार आहे? खतासाठी पैसे नाही. आणि जरी असलं तरी तो पेरणार कसं आहे? कारण शेतातलं जे काही शेतकऱ्याचं जे काही खनिज आहे तेच वाहून गेलेलं आहे. म्हणून आत्ता जरी पंचनामे केले तरी पूर्ण शेतातलं पाणी वाहून गेल्यानंतर, घरातलं पाणी निघून गेल्यानंतर पुन्हा पंचनामे करावे लागणार आहेत. कारण त्याचं ॲक्च्युअली किती नुकसान झालेलं आहे हे आत्ता सांगता येणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना जे पंचनामे आता तुम्ही करता त्याचे पाणी गेल्यानंतर त्याचं काय काय झालेलं आहे. आता भिंती आहेत, खेडोपाड्यात मातीच्या भिंती आहेत, एवढे दिवस ते सतत पावसाने भिजलेले आहेत. आता ऊन पडल्यानंतर ते फुगून घरं पडायला लागलेले आहेत. त्याचेही सरकारने याच्याकडे लक्ष देऊन पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजना ज्या आहेत या योजनेमधून जे पीडितग्रस्त आहेत त्यांना घरे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी करतो.